नमस्कार मित्रांनो, आपण जर नवी मुंबई पनवेल या ठिकाणी घर शोधत आहात तर आपल्या पनवेल या ठिकाणी आपल्याला घराची उपलब्धता आहे। आपले जे प्रोजेक्ट आहे न्यू सातारा जिल्हा नागरिक सहकारी पतसंस्था पहिली होती, आता मल्टी स्टेट झालेले आहे मित्रांनो। त्यांच्या माध्यमातून आपण आजिवली आणि आरिवली या दोन ठिकाणी आपलं प्रोजेक्टचं कामकाज चालू आहे मित्रांनो। आता हे कामकाज चालू आहे म्हणजे कसं की आपण येणाऱ्या भविष्याचा विचार करून आपण लोकांसाठी उत्तम प्रकारे सोय केलेली आहे। आता हे आपलं आरिवलीचं जे प्रोजेक्ट आहे ते ओल्ड मुंबई पुणे रोडला लागूनच आहे। तसेच आपले जे आजिवलीचं प्रोजेक्ट आहे ते सॉरी माझ्याकडून थोडी मिस्टेक झाली मित्रांनो। आजिवलीचं जे प्रोजेक्ट आहे ते ओल्ड मुंबई पुणे रोडला आहे। तसेच इकडचं जे आपलं आरिवलीचं जे प्रोजेक्ट आहे ते मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे रोडला आहे। तर मित्रांनो, मला तुम्हाला एकच आनंदाची गोष्ट सांगायची की आपण एखादं घर शोधत असाल, एखादं आपल्याला गावी जरी घर बांधायचं झालं किंवा मुंबईला घर घ्यायचं झालं तर मित्रांनो आपल्या खिशात जर पैसा असेल तर आपण ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो। म्हणून समोरच्याची परिस्थिती जशी आहे त्या पद्धतीनं आपण त्यांना योग्य व उत्तम मार्गदर्शन करून त्यांना हक्काचं घर मिळवून देण्याचे प्रयत्न करणार आहोत। ज्याचं बजेट ज्या पद्धतीचं आहे त्या बजेटप्रमाणे आपण त्यांना घरं मिळवून देणार आहे। कर्जाचं प्रकरणसुद्धा करून देणार आहे। सगळ्या गोष्टीची सोय आपण करून देणार आहोत। आपलं ऑफिस आहे पनवेलला, विजय सेलच्या अपोजिट न्यू साताराचं ऑफिस आहे बघा, पहिल्या माळ्यावरती तिथंच आपलं ऑफिस आहे। कंस्ट्रक्शनचं पण आहे आणि बँकेचं पण आहे। निळकंठ दर्शन बिल्डिंगमध्ये आहे ते बघा आपलं ऑफिस। तर तुम्ही जरी मला कॉन्टॅक्ट केला तरी तुम्हाला मी सहकार्य करेन। मला फोन करा तुम्ही, मी तुम्हाला ऑफिसमध्ये घेऊन जाईन। तिथल्या आमचे जे काही कर्मचारी आहेत त्यांना भेटवेन आणि तुम्हाला जर एवढं माझ्याकडून जेवढी हेल्प करता येईल तेवढी मी करेन। मी तुम्हाला म्हणलं नाही की मित्रांनो मी तुम्हाला एवढं कॉपरेट करतो आहे, मला ते कमिशन द्या। मी एक आपल्या त्या ऑफिसमध्येच काम करत असतो, त्याच्यामुळं माझं तिथे सगळ्या गोष्टी ऐकल्या जातात आणि तुम्हाला सहकार्य जेवढं माझ्याकडून करता येईल तेवढं मी करेन मित्रांनो। मी राहायला इकडं आरिवलीमध्येच आहे आणि त्याच्यामुळे जेवढं तुम्हाला माझ्याकडून सहकार्य करता येईल तेवढं मी करेन। माझा व्हिडिओ अवश्य पहा। माझं एकच चॅनल नाही आहेत, दोन चॅनल आहेत मित्रांनो। माझा रिअल लाईफ पण चॅनल आहे, सफर शॉर्ट पण आहे आणि आता हा जो तुमच्यापर्यंत मी जो व्हिडिओ पोचवतो आहे तो नवीन चॅनल आहे डेव्हलपमेंटचा, त्याचं डेव्हलपमेंट नाव आहे। आता नवीन चॅनल मुलांना चालू करून दिला। मला काय ह्याच्यातलं कळतं आहे का मित्रांनो, माझं काही एवढं काही ज्ञान नाही आहे, पण मुलगा हुशार असल्यामुळं मला ह्या सगळ्या गोष्टी शक्य होऊ शकत आहेत। तर तुम्हाला जेवढं काही सहकार्य करता येईल तेवढं मी जरूर करेन। त्या 2 रुपये तुमचे जर वाचत असतील माझ्या माध्यमातून तर मी ते 2 रुपये वाचवण्याचा देखील प्रयत्न करेन, पण तुम्हाला हक्काचं घर मिळवून देण्याची जबाबदारी लास्टपर्यंत माझी राहील। मी खात्रीनं आणि विश्वासानं सांगतो की आपणाला जेवढं सहकार्य मला करता येईल, एखाद्या गरिबाचं हक्काचं घर स्वप्नातलं होत असेल तर त्याला आधार देणं, त्याला सपोर्ट करणं, त्याला सहाय्य करणं, त्याला सहकार्य करणं हे एक माझी नैतिक जबाबदारी मी समजतो। माझ्या एक घरातलाच कुटुंबातला एक व्यक्ती असं समजतो, कारण आपण लोक माझे व्हिडिओ पाहतात त्याच्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे। यूट्यूबच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचतो आहे, त्याच्यामुळं मी मनापासून तुमचं खरंच मनापासून आभार मानतो। तुम्ही माझे व्हिडिओ पाहता, असेच पाहत राहा। जेवढं तुम्हाला मला सहकार्य करता येईल तेवढं करा। आपल्या व्हिडिओ पाहण्यापासून सुद्धा माझा फायदाच होतो, पण सध्याला तर माझं चॅनल मॉनिटाईज नसल्यामुळं मी त्या यूट्यूबच्या फायद्याची अपेक्षा न करता की बाबा चला एक आपण आमचं एक टार्गेट असतं, आम्ही या कंस्ट्रक्शनला आम्ही जर बुकिंग दिल्या तर आमचं गुडविल जरा चांगलं राहतं, आमचं प्रमोशनच्या काही गोष्टी असतात, म्हणून आम्ही ऑफिसला कामाला असल्यामुळं त्या गोष्टी असतात। असं एखाद्याला वाटत असेल की हा एवढं व्हिडिओ वगैरे टाकतोय तर ह्याच्यातून ह्याचा काय फार मोठा फायदा असा होत असेल म्हणून हा व्हिडिओ वगैरे टाकतो, असं काही नाही मित्रांनो। आम्ही त्या न्यू साताराच्या माध्यमातून आम्हाला हे टार्गेट दिलेलं असतं, ते आम्हाला टार्गेट पण कंप्लीट करायचे असतात। त्याच्यामुळं आम्ही तुम्हाला जेवढं सहकार्य करता येईल तेवढं सहकार्य जरूर करेन। फक्त मला एकच माध्यम यूट्यूबचं असल्यामुळं मला खूप बरं वाटलं की तुम्ही लोक माझे व्हिडिओ पाहता। मी आताच नाही 1000 वेळा तुमचं मी आभार मानेन, कारण कस्टमर हाच आपल्यासाठी ईश्वर असतो। त्याचं चांगलं आपण केलं तर आपलं निश्चितच ईश्वर चांगलं करत असतो। आणि ह्या आरिवलीमध्ये त्याच गोष्टी
आहेत मित्रांनो. ईश्वराला मानणारी लोक इथं बुकिंग लोकांनी केलेले आहेत, माळकरी लोक आहेत आणि अत्यंत खूप सुंदर विचार. मुलांना चांगली संस्कृती, शाळा, कॉलेज, हॉस्पिटल सगळ्या गोष्टींची सुविधा इथं आहेत. आपलं इथं एक नवीन एक हे होतं आहे बघा, सोमाटणे रेल्वे स्टेशन होतं आहे, त्याच्यामुळं येण्या जाण्याची पण सोय उत्तम प्रकार केली आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.